नमस्कार मंडळी, सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता मी रात्री 8:30 वाजलेत आणि आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला आहे. आज दिवाळ्यांची अमावस्या आहे. दर्श अमावस्या दीपपूजन केलं जातं. मी सुद्धा केलं आहे, सिम्पल असं केलं आहे, दाखवते तुम्हाला. एक शॉर्ट व्हिडिओ पण आला आहे, तो पण पाहिला नसेल तर नक्की पहा तुम्ही. आणि म्हणजे शॉर्ट व्हिडिओ कालच आला आहे, आज मी नेक्स्ट डे हा व्हिडिओ टाकणार आहे. तर सगळ्यांना दीप अमावस्येच्या अगदी मनापासून शुभेच्छा. तुम्ही सुद्धा छान छान पूजा केल्या असतील. मी सुद्धा ना माझ्याकडे जे पितळी दिवे आहेत आणि समया तर तेवढ्यांची पूजा केले. भरपूर असे स्टीलचे वगैरे आहेत दिवे, पण तेवढे सगळे काही नाही वापरले. फक्त जेवढे पितळी दिवे आहेत तेवढ्यांचीच पूजा केलेली आहे. आणि सिंपल असा नैवेद्य केला आहे, शिरा केला आहे सिंपल आणि भात. तर एवढं केलं आहे मी. आणि मी आज ना एक म्हणजे माझ्या किचनसाठी म्हणजे किचनमध्ये थोडंसं रेसिपी वगैरे करताना थोडंसं डेकोरेटिव्ह काहीतरी असावं म्हणून 2 फ्लॉवर पॉट आणले छोटे छोटे, ते दाखवते तुम्हाला. हे बघा, प्रॉपर रेसिपी व्हिडिओ जेव्हा शूट करतो ना तर त्यावेळी इथं काहीतरी मला ठेवायला पाहिजे होतं, म्हणून मी हे असे 2 फ्लॉवर छोटे छोटे आहेत. तर हे 2 फ्लॉवर पॉट आणलेले आहेत. कसं श्रावण महिना चालू होतो आहे आणि आता सगळे सण वगैरे चालू होतात. तर दीपामावस्यापासून सुरुवात झालेली आहे आणि आता इथून श्रावणी सोमवार, मंगळवार, मग ज्या काही रेसिपी वगैरे असतील तर त्या पण मी शेअर करणारच नक्की. आणि आत्ता दिव्यांची मी पूजा कशी केली ते दाखवते तुम्हाला. तर हे बघा, सिंपल अशी ही दिव्यांची पूजा केलेली आहे. माझ्याकडे जेवढे पितळी दिवे आहेत तेवढे मी म्हणजे इथं पूजेसाठी घेतलेत. हा एक तांब्याचा दिवा आहे, छोटा पुडा आहे तो. आणि बाकीचे हे 4 पितळी दिवे आहेत. हा पण पितळी दिवा आहे. आणि ह्या नैवेद्य फळ होतं एक, तर ते ठेवलं आहे मी इथं नैवेद्यामध्ये. आणि ह्या 2 ह्या समया माझ्या लग्नातल्या आहेत, तर त्या अजून मी वापरते. आणि हा असं आजचं देवपूजा आहे सकाळची. बरेच दिवस झालं असं बसून मी बोललेलीच नाही आहे. म्हटलं चला आज आपण व्हिडिओमध्ये थोडंसं बोलूया आपण. आणि आता इथून पुढं ना मी मोठे व्हिडिओ पण टाकायचा प्रयत्न करते. कसं होत होतं की 8 दिवसातनं वगैरे मी टाकायचे, पण बघूया 1-2 दिवस मध्ये गॅप टाकून आठवड्यातून एक किमान 2 ते 3 तरी मोठे व्हिडिओ टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मग त्यामध्ये आपले डेली रुटीनचे व्हिडिओ वगैरे असतील. आणि इंस्टाग्रामवरती जर तुम्ही माझ्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. राजश्री पाटील ऑफिशियल हे माझे इंस्टाग्राम आहे पेज. तर तिथंसुद्धा मी रेसिपी वगैरे म्हणजे अपलोड करत असते. तर ते पण तुम्ही पाहू शकता आणि फॉलो पण करू शकताय. आणि जे नवीन असतील, आता पण जोडले जात आहेत यूट्यूबवरती नवीन सबस्क्रायबर्स, तर त्यांनी म्हणजे मागचे वगैरे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. तर हे एक म्हणजे कसं होतं, मी इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे सगळं मला असं बॅलन्स करायचं आहे. आणि थोडे व्हिडिओ इकडं तिकडं असे पण टाकायचे आहेत. आठवड्यातून किमान 3 मोठे व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करण्याचा म्हणजे आजपासून ठरवले. की आता श्रावण महिना सुरू होतो आहे, भरपूर असं कुठं देवधर्माला गेलं हे ते असतं ना, तर त्या सगळ्या व्हिडिओ शूट मी करणार आहे. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत काय. आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि तिथले पण व्हिडिओ बघा आणि तिथं पण सपोर्ट करा. तर छान असा आजपासून आता आपला श्रावण महिना चालू होतो आहे. सगळ्यांना म्हणजे श्रावण महिन्याच्या पण इन ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देते. आणि तुम्ही दीपपूजन कशा पद्धतीने केलं वगैरे, आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठून पाहताय हे पण मला कमेंट करून सांगा. आणि चष्म्याला असं धुकं दिसतंय तसं दिसायला लागले, थोडंसं गरम व्हायलं त्यामुळं. व्हिडिओ तुम्ही कुठनं पाहताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे रेग्युलर बघणारे असतील ते आहेतच, नवीन जे कोण जोडलं जाते कुठल्या म्हणजे कोणत्या गावातनं तुम्ही बघताय व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. मला पण आवडेल म्हणजे तुमच्या कमेंट वाचायला. आणि कमेंट बघा, तुम्ही कमेंट केला ना तर कुठंतरी एक कनेक्टिव्हिटी म्हणजे अजून चांगली घट्ट होते असं मला वाटतंय. त्यामुळे तुम्ही कमेंट करा, मी त्याला रिप्लाय पण देते आणि देण्याचा नक्की प्रयत्न करते. कारण एवढं अजून आपले काही फॉलोअर्स वगैरे किंवा सबस्क्रायबर्स जास्त नाही आहेत, त्यामुळं आहे आत्ता वेळ कम्युनिकेट करण्यासाठी. त्यामुळं तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आज शिरा भात वगैरे मी केला आहे, पण माझ्यासाठी भाकरी पण करणार आहे मी. आणि आत्ता एक मी ती टोमॅटो आणि कांदा वगैरे घालून अशी झटपट आमटी केली, तर ती आमटीसुद्धा शिजली आहे, तुम्हाला दाखवली पण आहे. आणि आत्ता कशी झाली आमटी ती दाखवते चला. तर मी रेग्युलर आत्ता ना रोज लवकर जेवायचा प्रयत्न करायला लागले आणि आज थोडासा मला वेळ झाला आहे. आता 9 वाजणार आहे. ही बघा आमटी केलेली मी.
नुसतं टोमॅटो कांदा घातला आणि कोथिंबीर एवढंच घातले, बाकी काहीसुद्धा घातलेलं नाही. पण इतकी छान अशी दरदरीत झाली ना. आणि भाकरी आता 2 टाकणार आहे मी, म्हणजे भाकरी 2 करणार आहे, मला एक आणि सत्यजितला एक. आणि शिरा भात तर आहेच. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांना म्हणजे दिव्याच्या अमावस्येच्या अगदी मनापासून शुभेच्छा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.